नमस्कार मित्रांनो, प्राईम न्यूज सोलापूरमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण करमाळा शहरातील म्हणजेच करमाळा शहरातून जो बाहेर रोड जातो, ज्याला मौलानी माळ असंही म्हटलं जातं, या ठिकाणी जाताना रस्त्याच्या मधोमध असे खड्डे पडलेले दिसत आहेत. मित्रांनो, खड्डे लहान नाही, खड्डे मोठे आहेत. या रस्त्याच्या मधोमध मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्डे चुकवण्यासाठी टू व्हीलरवाले असतील, फोर व्हीलरवाले असतील, ते खड्डे चुकवण्याचा प्रयत्न करतात आणि यातून जर अपघात झाला तर याला जबाबदार कोण असणार आहे, हा एक महत्त्वाचा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे. पाहू शकता तुम्ही, गाडी आत्ता गेलेली या खड्ड्यामध्ये ती आदळली. गाडीचं नुकसान, सगळ्या गोष्टींचं नुकसान. आणि अशातच हे जे खड्डे पडलेले आहेत, हे खड्डे बुजवण्याचं काम नेमकं कोणाचं, हे आता नागरिकांना प्रश्न पडला आहे. नेमकं सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असतं काम का नागरिकांकडे काम असतं का दुसरं कोणतं विभाग आहे, हे आता कोणाला कळण्याला म्हणजे हे आता कोणाला लवकर समजत नाही. कारण आता भरपूर दिवस झालेत हे खड्डे पडून, आणि तरी देखील हे खड्डे जे आहेत ते बुजवण्याचं काम कुठल्याच प्रशासनाने केलं नाही. म्हणजे ह्या संदर्भात जे कोणतं प्रशासन असेल त्या संदर्भात कुणीचे खड्डे बुजवण्याचे काम केलेलं नाही. त्यामुळं करमाळ्यामध्ये बहुतेक रस्ते बुजवण्याचे जे काम ज्यांच्याकडं असतं, ज्या खात्याकडं असतं, ते खातं बहुतेक करमाळ्यात नसावं असा अंदाज आता लावायला काय हरकत नाही असं म्हणावं लागेल. कारण हे जे रस्त्याच्या मधोमध खड्डे पडले, यातून जर अपघात झाला तर याला जबाबदार कोण राहणार आहे हे काय अजून आपल्याला माहीत नाही. तरी आपण फक्त आपल्या चॅनलच्या माध्यमातून, प्राईम न्यूज सोलापूरच्या माध्यमातून आपण फक्त दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की आमच्या करमाळ्यामध्ये रस्ते बुजवण्यासाठी कोणतंही प्रशासन नाही. त्यामुळं आमच्या शहरातील रस्ते असतील ते जशाच तशाच अवस्थेत आढळून येतात. तरी नागरिकांनी देखील आता असे प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे. त्याचमुळे आपण हा आताचा व्हिडिओ बनवत आहोत. आणि आमच्या करमाळा शहरामध्ये तर म्हणजे आपल्या करमाळा शहरात भरपूर ठिकाणी खड्डे आहेत. काही ठिकाणी नागरिकांनीच त्या ठिकाणी मुरुम टाकण्याचं काम केलं आहे, परंतु त्या ठिकाणी प्रशासनाने त्या ठिकाणी म्हणजे खड्डे बुजवण्याचं काम केलेलं नाही. तुम्ही बघू शकता, मी वारंवार गाड्या दाखवतोय तुम्हाला. हे खड्डे चुकवण्याच्या नादामध्ये अपघात होऊ शकतो आणि या अपघाताचं जबाबदार कोण असेल ते आता नागरिकच सांगतील, अथवा जे 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 प्रशासन कोणतं आहे ते प्रशासन सांगेल. का अपघात झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार आहे आणि मग ते खड्डे बुजवण्याचं काम करणार आहेत, हा एक मोठा प्रश्न पडलेला आहे आपल्याला.